आपलं बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री हे चॅप्टर संपलेलं आहे. आज आपण शेवटचा भाग म्हणजे जे प्रॉब्लेम सेट आहेत, प्रश्नसंच फर्स्ट, त्यातली काही उदाहरणं आपण पाहणार आहोत. तर प्रॉब्लेम सेट फर्स्ट, क्वेश्चन नंबर फर्स्ट MCQ आहे, कारण आपल्याला परीक्षेमध्ये आता MCQ कंपल्सरी विचारणार आहेत. ते MCQ मधले काही प्रश्न मी थोडं विस्तारासह सांगणार आहे. फर्स्ट क्वेश्चन इज सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द आन्सर्स ऑफ द क्वेश्चन्स गिवन बिलो. फर्स्ट इज हाऊ मेनी मिड पॉइंट्स डज अ सेगमेंट हॅव. मराठीत सांगतो त्याला की एका रेषाखंडाला किती मध्यबिंदू असतात. तर आपल्याला माहिती आहे हे विधान, किती मध्यबिंदू असतात ते ओनली वन, म्हणजे प्रत्येक रेषाखंडाला एक आणि एकच मध्यबिंदू असतो. सो द आन्सर इज कॅपिटल A. वी राइट ऑप्शन कैपिटल A और B और C और D only, and answer is only one, capital A only one. Then second question is how many points are there in the intersection of two distinct lines. म्हणजे दोन वेगवेगळ्या लाईन्स आहेत, त्या एकमेकांना छेदतायत, छेदणाऱ्या लाईन्स आहेत, तर त्यांच्यामध्ये किती बिंदू असतात. तर आपल्याला माहिती आहे दोन रेषा जर एकमेकांना छेदत असतील तर त्या एक आणि एकच फक्त कॉमन बिंदू असतो. इंटरसेक्शन म्हणजे कॉमन. आपल्याला सेट्समध्ये झालेलं आहे इंटरसेक्शन, किंवा झालं नसेल तर होईल नंतर, इंटरसेक्शन अँड युनियन. तर मग त्या पद्धतीने इंटरसेक्शन मीन्स कॉमन पार्ट. देन कॉमन पार्ट इज ओनली वन पॉइंट. हाऊ मेनी लाईन्स आर डिटरमाइंड बाय 3 डिस्टिंक्ट पॉइंट्स. आता हे थोडंसं वेगळ्या प्रकारचं उत्तर आहे आणि ते कसं आहे हे थोडंसं समजून घेऊया. हाऊ मेनी लाईन्स आर डिटरमाइंड बाय 3 डिस्टिंक्ट पॉइंट्स, 2, 3, 1 और 3 और 6. मग आता इथं आपण थोडेसे आकृतीने समजून घेऊया की कशा पद्धतीने त्याचं उत्तर आहे 1 और 3. म्हणजे 1 असू शकतात किंवा 3 असू शकतात. तर कशा असू शकतात? 1 कधी असतील? ही पॉइंट्स आर कोलिनियर देन वन लाईन. कोलिनियर म्हणजे एकाच रेषेमध्ये जर 3 बिंदू असतील किंवा एक रेषीय असतील 3 बिंदू, तर तिथं एक लाईन आपल्याला मिळते. आणि आता उत्तराला 2 उत्तर आहेत पहा. सी ऑप्शन आहे पण तिथं 2 दिलेत, 1 और 3. एक असू शकतं किंवा 3 असू शकतात. मग ही पॉइंट्स आर कोलिनियर देन वन लाईन अँड ही पॉइंट्स आर नॉट कोलिनियर देन 3 लाईन्स. पाहता इथं आम्ही आकृती दाखवली. 3 पॉइंट्स, फर्स्ट, सेकंड, थर्ड. These points are collinear, so only one line. If points are not collinear, then 3 lines, 1 point, second point and third point, and first line, second line and third line. So the answer is 1 or 3. आता तुम्हाला परीक्षेत या आकृत्या काढायची गरज नाही, हे तुम्हाला समजण्यासाठी मी काढून दिले की 1 और 3 कसं आहे ते. तुम्हाला फक्त उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. ते कॅपिटल जे आहे ABCD यापैकी कोणतं आहे याचं फक्त उत्तर लिहायचं. याचं उत्तर आहे C, म्हणून त्याचं उत्तर आपण इथं लिहिलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, फाइंड डिस्टन्स ऑफ A, B इफ कोऑर्डिनेट्स ऑफ A अँड B आर -2 अँड 5 रिस्पेक्टिव्हली. अशा प्रकारचे प्रश्न आपण पाहिलेले आहेत, पाठीमागे सोडवलेले पण आहेत. आणि त्याचं उत्तर आहे 7. बिगेस्ट coordinate is 5 and smallest coordinate is -2. So 5 minus 2 means 5 plus 2 equal to 7. So answer is C, 7. If P dash Q dash R in this betweenness, the Q is in between P and R, and distance of P comma Q equal to 2 and distance of P comma R equal to 10, then find distance of Q comma R. We know very well the answer is 8, because distance of QR equal to distance of PR minus distance of PQ. So
distance is 8 and answer is capital B, 8. Next question is, on a number line, coordinates of P, Q, R are 3, -5 and 6 respectively. म्हणजे त्याचे कोऑर्डिनेट्स दिलेत. P चे कोऑर्डिनेट्स 3 आहेत, Q चे कोऑर्डिनेट्स -5 आहेत आणि R चे कोऑर्डिनेट्स 6 आहेत. स्टेट विच रिजन वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू और फॉल्स. म्हणजे ह्या खालचे जे काही स्टेटमेंट दिलेले आहेत त्या ट्रू आहेत, खऱ्या आहेत का खोट्या आहेत असं आपल्याला थोडक्यात लिहायचं आहे. मग आता काय करावं लागेल याच्यासाठी? त्यांनी डिस्टन्स काढायला सांगितलेत. म्हणजे आपल्याला पहिल्यांदा सगळ्यांचे डिस्टन्स काढून घ्यावे लागतील आणि एक एक स्टेटमेंट घेऊन आपल्याला ठरवावं लागेल ट्रू आहे की फॉल्स आहे ते. आपण पाहूया. फर्स्ट कॅल्क्युलेट डिस्टन्स ऑफ P, Q, डिस्टन्स ऑफ Q, R and distance of P, R and then check statements are true or false. Then calculate first distance of P, Q. In this the larger coordinate is 3 and smaller coordinate is -5. So 3 minus 5 equal to 3 plus 5. Then distance of P, Q is 8 and distance of Q, R is equal to 11. How the calculate distance we see in previous chapter, previous lecture. Then distance of P, R equal to 6 minus 3 equal to 3 and then the first statement is false or true. Please check. Distance of P, Q plus distance of Q, R equal to 8 plus 11 equal to 19 and distance of P, R equal to 3. So distance of P, Q plus distance of Q, R is not equal to distance of P, R. First statement is false. So this statement is false because right hand side and left hand side is not equal. So this statement is false. Second statement is distance of P, R plus distance of R, Q equal to 3 plus 11 equal to 14 and distance of P, Q equal to 8. So distance of P, R plus distance of R, Q is not equal to distance of P, Q. 14 is not equal to 8. So this statement is also false. Then third statement, distance of R, P plus distance of P, Q equal to 3 plus 8 equal to 11 and distance of R, Q equal to 11. So distance of R, P plus distance of P, Q equal to distance of R, Q because right hand side also 11, left hand side also 11. So this statement is true statement. Then fourth statement, distance of P, Q minus distance of P, R equal to 8 minus 3 equal to 5 and distance of Q, R is equal to 11. So distance of P, Q minus distance of P, R is not equal to distance of Q, R. So this statement is false. अशा प्रकारे आपल्याला जे काही विचारलेले प्रश्न आहेत, आपल्याला जे विधानं दिलेली आहेत, स्टेटमेंट्स म्हणजे विधानं, 4 विधानं दिलेली आहेत, त्या 4 विधानं ट्रू और फॉल्स असं आपल्याला लिहायचं आहे. त्यामुळं ते ठरवताना पहिल्यांदा आपल्याला त्यांची डिस्टन्स काढून घ्यावी लागतील आणि डिस्टन्स कसे काढायचे कोऑर्डिनेट्स असताना हे आपल्याला माहिती आहे आणि मग त्या पद्धतीनुसार त्यांची बेरीज आहे, वजाबाकी आहे, हे सगळं पडताळा करून डावी बाजू आणि उजवी बाजू जर सारखी आली तर ते स्टेटमेंट ट्रू असतं आणि जर डावी बाजू आणि उजवी बाजू जर सारखी आली नाही तर ते स्टेटमेंट फॉल्स असतं. अशा पद्धतीनं हे गणित आपण सोडून पाहिलेलं आहे. आता तुम्ही ज्यावेळेस हे गणित सोडवताना तुम्ही परत घरी गेल्यानंतर तर म्हणजे आपल्याला लक्षात येईल. तर नेक्स्ट क्वेश्चन्स, कोऑर्डिनेट ऑफ सम पेअर्स ऑफ पॉइंट्स आर गिवन बिलो, हेन्स फाइंड द डिस्टन्स बिटवीन ईच पेअर. आपल्याला काही कोऑर्डिनेट्सच्या जोड्या दिलेल्या आहेत. मग त्या जोड्यांमधनं आपल्याला त्यातलं अंतर शोधायचं आहे. मग त्यातले पहिले, दुसरी, तिसरी हे गणित एकदम सोपे आहेत. ऑल 3 एक्झाम्पल्स आर व्हेरी इझी. सो
they are not solved here. The fourth example is, but here is a mistake. The fourth example, x comma minus 2, but there is a print mistake, not x, there is a 0. So 0 comma minus 2. In this 0 is always greater than minus 2. So distance is 0 minus minus 2. 0 plus 2 means 2 is the distance. तिथं एक प्रिंट मिस्टेक झालेली आहे. त्या चौथ्या प्रश्नांमध्ये मी पॉइंटर दाखवतोय तुम्हाला. या चौथ्या प्रश्नांमध्ये एक प्रिंट मिस्टेक आहे. तिथं x झाले चुकून, तर ते x न घेता तिथं 0 घ्या आणि 0 घेतल्यानंतर आपल्याला त्या दोघांमधलं अंतर काढता येईल, कारण त्या ठिकाणची थोडीशी प्रिंट मिस्टेक दुरुस्त करून घ्या. आता नेक्स्ट फिफ्थ क्वेश्चन, तिथं काही प्रिंट मिस्टेक नाहीये. मग आपल्याला x+3 आणि x-3 असे दोन कोऑर्डिनेट्स दिलेत. मग कोणत्याही x साठी x ची किंमत धन असू द्या, ऋण असू द्या, कोणती असू द्या, कोणती असेल तर x+3 इज ऑलवेज ग्रेटर दॅन x-3. x+3 इज ऑलवेज ग्रेटर दॅन x-3. म्हणून आपल्याला जर डिस्टन्स काढायचा असेल तर आपल्याला माहिती आहे ग्रेटर कोऑर्डिनेट्स मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट्स. So distance equal to greater coordinates is x+3 minus smaller coordinate is x-3 equal to x+3. आता हे मायनस आहे म्हणून त्याची सगळ्यांची सिम्बॉल जे आहे ते चिन्ह बदलतील. मग -x+3 प्लस x मायनस x कॅन्सल. सो +3 equal to 6 means the distance of these coordinates is 6. जरा लक्षपूर्वक पहा, इथं कोऑर्डिनेट्स थोडेसे वेगळे दिलेले आहेत, संख्या दिलेल्या नाहीत आणि मुद्दामून त्याच्यामध्ये चल वापरले. तुम्हाला ते चल दिलेले असेल आणि x ची किंमत कोणतीही जरी असली तरी x+3 x इक्वल टू आपण 0 गृहीत धरू. 0 अधिक 3 म्हणजे अधिक 3 आणि 0 वजा 3 म्हणजे वजा 3. मग 3 हे वजा 3 पेक्षा मोठे. x ची किंमत 5 गृहीत धरू. जर 5 गृहीत धरली तरी 5 अधिक 3 8 आणि 5तून 3 गेले 2 राहिले. मग 8 हे मोठेच असणार आहेत. असे तुम्ही किती वेगवेगळ्या किमती जरी ठेवून पाहिल्या तर तुम्हाला x अधिक 3 x+3 इज ऑलवेज ग्रेटर. म्हणजे x अधिक 3 हे नेहमीसाठी मोठा कोऑर्डिनेट मिळणार आहे. म्हणून मोठ्या कोऑर्डिनेटमधनं छोटा कोऑर्डिनेट आपण वजा केला आणि वजाबाकी करताना या सगळ्यांची चिन्ह बदलली पुढच्यांची आणि म्हणून x अधिक 3 वजा x अधिक 3 वजा x अधिक x 0 होतो, कॅन्सल होऊन जातं आणि अधिक 3 आणि अधिक 3 त्याचं उत्तर येतं 6. म्हणून त्या दोन कोऑर्डिनेट्स मधलं अंतर 6 आहे. अशा पद्धतीनं आपण गणित पाहिलेत. आता राईट द अँटीसिडेंट म्हणजे गिव्हन पार्ट अँड द कॉन्सिक्वेंट पार्ट टू बी प्रूव्ड इन द फॉलोइंग स्टेटमेंट्स. क्वेश्चन नंबर 9. बाकीचे क्वेश्चन सगळे आपण सोडून पाहिलेले आहेत. बाकीचे आधीचे क्वेश्चन्स बऱ्यापैकी सोडवलेल्या प्रश्नांसारखे आहेत, त्यामुळे ते इथं काही घेतलेले नाहीत. आपल्याला जे थोडेसे अवघड कठीण वाटतात किंवा वेगळ्या प्रकारे आहे समजून सांगता येतील आणि आधी न झालेले असे प्रश्न म्हणून मुद्दामून घेतलेत. आता क्वेश्चन नंबर 9 मी परत एकदा रीड करतो. राईट द अँटीसिडेंट गिव्हन पार्ट म्हणजे कंसात दिले त्यांनी की गिव्हन पार्ट काय दिलेलं आहे, काय दिलंय आणि काय सिद्ध करायचे असं आपल्याला पाहायचंय. राईट द अँटीसिडेंट अँड द कॉन्सिक्वेंट इन द फॉलोइंग स्टेटमेंट्स. आपल्याला स्टेटमेंट दिले आहेत त्याच्यातून आपल्याला पक्ष आणि साध्य लिहायचं आहे. आता मी पहिलं स्टेटमेंट वाचून दाखवतो. इफ ऑल साइड्स ऑफ अ ट्रायंगल आर कॉन्ग्रुएंट देन इट्स ऑल अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. या क्वेश्चन मध्ये फक्त तुम्हाला गिव्हन पार्ट आणि पार्ट टू प्रूव्ह एवढंच लिहायचं होतं, पण थोडीशी इमॅजिनेशन पॉवर वापरा आणि मुद्दामून मी आकृत्या काढून दाखवलेल्या आहेत. परीक्षेत आकृत्या काढून दाखवायची गरज नाही, काढल्या तर काही फरक पडत नाही. इफ ऑल साइड्स ऑफ अ ट्रायंगल आर कॉन्ग्रुएंट हे पहिलं गिव्हन पार्ट. गिव्हन पार्ट काय आहे तर ऑल साइड्स ऑफ अ ट्रायंगल आर कॉन्ग्रुएंट आणि कॉन्सिक्वेंट म्हणजे पार्ट टू बी प्रूव्ड काय तो इट्स ऑल अँगल्स आर कॉन्ग्रुएंट.
म्हणजे दोन भागात विभाजन जर केलं तर तुमच्या लक्षात येईल अँटीसिडेंट गिव्हन पार्ट ऑल साइड्स ऑफ अ ट्रायंगल आर कॉन्ग्रुएंट. मी लिहून नंतरचा पार्ट म्हणजे गिव्हन पार्ट असतो, म्हणजे किंवा दिलेली माहिती. आणि कॉन्सिक्वेंट म्हणजे पार्ट टू बी प्रूव्ड. काय प्रूव्ह करायचं आहे आपल्याला, तर देन नंतरचा पार्ट. देन नंतर काय, ऑल अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. म्हणजे पहिल्या विधानात, आता मराठीत सांगतो विधान, सर्व त्रिकोणाच्या सर्व बाजू एकरूप असतील तर त्याचे सगळेच्या सगळे कोन एकरूप असतात, असं त्याचं विधान आहे. जर ऑल साइड्स आर ऑफ अ ट्रायंगल आर कॉन्ग्रुएंट, म्हणजे जर सगळ्या बाजू, त्रिकोणाला तीनच बाजू असतात, तिन्ही बाजू जर एकरूप असतील तर त्याचे तिन्ही कोन एकरूप असतात. जर आणि तर, म्हणून जरच्या नंतरचा भाग म्हणजे त्रिकोणाच्या तिन्ही बाजू एकरूप आहेत, अशा पद्धतीनं. म्हणून ऑल साइड्स ऑफ अ ट्रायंगल आर कॉन्ग्रुएंट हे गिव्हन पार्ट झालं. आणि आता पार्ट टू बी प्रूव्ड म्हणजे काय साध्य करायचंय, तर देन नंतरचा जो भाग आहे त्याला म्हणायचं साध्य. ऑल अँगल्स आर कॉन्ग्रुएंट, त्याचे सगळेचे सगळे कोन, तीनच कोन असतात, ते तिन्ही कोन एकरूप आहेत, हे झालं त्याचा सेकंड पार्ट. मग आता मी थोडीशी फिगर ड्रॉ केलेली आहे आणि नीट लक्ष द्या. ही एक फिगर आहे इक्विलॅटरल ट्रायंगलची. ट्रायंगल ABC in AB equal to BC equal to AC. All sides of a triangle are congruent. मग antecedent काय येईल, गिव्हन पार्ट काय येईल, ऑल साइड्स ऑफ अ ट्रायंगल आर कॉन्ग्रुएंट. गिव्हन इन ट्रायंगल ABC साइड AB कॉन्ग्रुएंट, साइड BC कॉन्ग्रुएंट, साइड AC. म्हणजे आपल्याला मराठीत जर लिहायचं झालं तर दिलेला भाग किंवा पक्ष त्रिकोणाच्या तिन्ही बाजू एकरूप आहेत, आणि म्हणून आपण लिहितो त्रिकोण ABC मध्ये बाजू AB एकरूप, बाजू BC एकरूप, बाजू AC. हे झालं पक्ष. आता आपल्याला टू बी प्रूव्ड, पार्ट टू बी प्रूव्ड हे पाहायचं आहे. कॉन्सिक्वेंट पार्ट टू बी प्रूव्ड, ऑल अँगल्स ऑफ अ ट्रायंगल आर कॉन्ग्रुएंट. मग ऑल अँगल्स, अँगलची नावं लिहायची. अँगल ABC कॉन्ग्रुएंट अँगल BCA, कॉन्ग्रुएंट अँगल CAB. आपल्याला ऑल अँगल्स ऑफ अ ट्रायंगल आर कॉन्ग्रुएंट अशा पद्धतीनं हे थोडंसं आकृतीसह विश्लेषण करून दिलं. मुद्दामून जॉमेट्रीमध्ये आपल्याला फिगर ह्या कंपल्सरी काढायच्या असतात, आणि जर फिगर काढल्या नाही तर आपल्याला पुढचं लिहिता येणार नाही. इथं मी नावं दिली ABC, तुम्ही त्रिकोण PQR नावं देऊ शकता, कोणती नावं देऊ शकता, पण नावं दिल्यानंतर आपल्याला आकृती पाहिल्यानंतर त्या विधानाचा अर्थ कळतो. त्यामुळे स्टेटमेंट नीट वाचा, स्टेटमेंटवरनं आकृती तयार करा, आणि आकृतीवरनं गिव्हन पार्ट काय आहे आणि पार्ट टू बी प्रूव्ड काय आहे हे व्यवस्थित लिहा. त्याला तुम्हाला, आणि हे जर आत्ता कळलं तर तुम्हाला पुढचे थेरम्स कळतील, आणि हे जर आत्ता समजलं नाही तर पुढचे थेरम्स लक्षात येणार नाहीत. म्हणून याचा सराव जास्तीत जास्त करा. आता नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया. द डायगोनल्स ऑफ अ पॅरेललोग्राम बायसेक्ट्स इच अदर. आता याच्यामध्ये इफ अँड देन असं विधान दिलेलं नाहीये, म्हणजे कंडिशनल स्टेटमेंट नाहीये. मग कंडिशनल स्टेटमेंट नसलं तरी आपल्याला ते लिहिता येतं, पण आपण इथं ते न लिहिता, आपल्याला काही लिहायला नाही सांगितलेलं म्हणून ते न लिहिता गिव्हन पार्ट काय आहे, तर एक टाइप ऑफ क्वाड्रिलॅटरल इज पॅरेललोग्राम अँड इट्स डायगोनल. आपल्याला त्याचे डायगोनल माहिती आहेत आणि पॅरेललोग्राम माहिती आहे, एवढंच माहिती आहे. मग पॅरेललोग्राम आहे माहिती, तर पॅरेललोग्राम असेल म्हणजे जर टाईप, जर क्वाड्रिलॅटरलचा टाईप जर पॅरेललोग्राम असेल तर त्याचे डायगोनल्स बायसेक्ट्स म्हणजे दुभाजक असतात, एकमेकांचे दुभाजक असतात. मग हा दुभाजक असतात हा जो भाग आहे तो प्रूव्ह करायचा आहे, म्हणून तो कॉन्सिक्वेंट मध्ये येईल. पार्ट टू बी प्रूव्ह, डायगोनल्स ऑफ अ पॅरेललोग्राम बायसेक्ट्स इच अदर. आता हे थोडंसं आपण फिगरच्या सहाय्याने समजून घेऊया. आता मी एक फिगर काढली पॅरेललोग्रामची. पॅरेललोग्राम नाव दिली ABCD. आपण नेहमी लक्षात ठेवा, क्वाड्रिलॅटरल किंवा असो, कोणताही टाईप्स असो, त्याची नावं देताना एकतर घड्याळाच्या दिशेने नावं द्या किंवा त्याच्या विरुद्ध दिशेने नावं द्या, मध्येच नावं देऊ नका. नावं देताना A नंतर B नंतर C नंतर D असं द्या, किंवा ABCD घड्याळाच्या दिशेने द्या किंवा घड्याळाच्या विरुद्ध दिशेने द्या, म्हणजे तुमची चूक होणार नाही. नाहीतर मग आकृती पुढे नावं चुकणार, डायगोनल्स बदलणार,
आणि मग सगळा पुढचा प्रॉब्लेम होणार. त्यामुळं हे डायगोनल्सला मी मुद्दामून फिगर काढून दाखवलेली आहे, नीट लक्षपूर्वक समजून घ्या. आता आपल्याला गिव्हन पार्ट काय दिला आहे, इन क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ पॅरलेलोग्राम अँड डायगोनल्स AC अँड डायगोनल्स BC इंटरसेक्ट्स इन पॉइंट E. ही आपल्याला दिलेली माहिती आहे. कारण आपल्याला माहिती दिली आहे डायगोनल्स ऑफ अ पॅरलेलोग्राम, म्हणून आपण पॅरलेलोग्राम काढला, त्याचे डायगोनल्स काढले आणि ते कुठे इंटरसेक्ट करतात, ई मध्ये करतात. मग दिलेली माहिती गिव्हन पार्ट एवढंच लिहायचंय. आपण मनाने लिहितोय का काही याच्यामध्ये, आपल्याला या विधानावरून आपण एक पॅरलेलोग्राम काढला, त्याच्या विधानावरूनच आपण डायगोनल्स काढले, त्यांना नावं दिली आणि त्याचे इंटरसेक्ट पॉइंट त्याला दिलं आणि मग आपल्याला आता टू बी प्रूव्ह काय प्रूव्ह करायचंय हे पुढचा भाग. अशा पद्धतीनं हे गिव्हन पार्ट झाला. आता कॉन्सिक्वेंट म्हणजे पार्ट टू बी प्रूव्ह, साध्य काय करायचंय, डायगोनल्स ऑफ अ पॅरलेलोग्राम बायसेक्ट्स ईच अदर. म्हणजे हे डायगोनल जे आहेत ते एकमेकांना दुभागतात म्हणजे काय, तर त्याचे दोन भाग करतात. या BD मुळे AC चे दोन भाग होतात आणि AC मुळे या BD चे दोन भाग होतात. याचाच अर्थ सेगमेंट AE कॉन्ग्रुएंट सेगमेंट EC, सेगमेंट AE कॉन्ग्रुएंट सेगमेंट EC अँड सेगमेंट BE कॉन्ग्रुएंट सेगमेंट ED. म्हणजे असे दोन भाग ते दाखवायचे आहेत. दुभागतात याचा अर्थ त्याचे समान दोन भाग होतात, त्यांची अंतर सारखी असतात. अशा पद्धतीनं गिव्हन पार्ट आणि पार्ट टू बी प्रूव्ह अशा दोन्ही गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. आता नेक्स्ट क्वेश्चन, इथं खास मुद्दामून 10th क्वेश्चन घेतलेला आहे. ड्रॉ अ लेबल्ड फिगर शोईंग इन्फॉर्मेशन इन ईच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट अँड राईट द अँटीसिडेंट अँड द कॉन्सिक्वेंट. म्हणजे आपल्याला दिलेल्या विधानावरून स्टेटमेंटवरून आकृती काढायची आहे. आधीच्या प्रश्नात आपल्याला आकृती काढायला सांगितलेली नव्हती, तरी पण आपण काढली, कारण थोडं जादाचं वर्क केलं तर काही फरक पडत नाही. पण इथं मात्र आपल्याला आकृती काढायची आहे आणि नंतर आपल्याला पक्ष आणि साध्य दोन्ही लिहायचे. त्याचं पहिलं स्टेटमेंट पहा, टू इक्विलॅटरल ट्रायंगल्स आर सिमिलर. टू इक्विलॅटरल ट्रायंगल्स आर सिमिलर. मग आता गिव्हन पार्ट काय, ते इक्विलॅटरल ट्रायंगल्स किती आहेत, इक्विलॅटरल ट्रायंगल्स 2. मग आपण फिगर काढूया. टू इक्विलॅटरल ट्रायंगल्स जर काढायचे असतील, दिस इज द फर्स्ट इक्विलॅटरल ट्रायंगल, ट्रायंगल ABC, अँड दिस इज द सेकंड इक्विलॅटरल ट्रायंगल, ट्रायंगल PQR. इक्विलॅटरल ट्रायंगल आहेत म्हणजे या ABCच्या बाजू 7-7 असतील, तर या PQRच्या बाजू 3-3 आहेत, पण ते इक्विलॅटरल आहेत. म्हणजे दोघे सारखेच दिसले पाहिजे असं काही बंधनकारक नाहीये. इक्विलॅटरल याचा अर्थ त्यांच्या बाजू सारख्या असल्या पाहिजे. मुद्दा म्हणून वेगवेगळे काढले, तुम्ही मोठा पण काढू शकता याच्यापेक्षा. टू इक्विलॅटरल ट्रायंगल्स ही आपल्याला माहिती झाली. मग आता गिव्हन पार्ट मध्ये काय येईल, टू इक्विलॅटरल ट्रायंगल्स, त्याचीच माहिती फक्त आपण लिहायची. अँटीसिडेंट म्हणजे गिव्हन पार्ट टू इक्विलॅटरल ट्रायंगल, ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल PQR. एखाद्याला वाटलं मला जादाची माहिती लिहायची तर त्याच्यात AB कॉन्ग्रुएंट BC कॉन्ग्रुएंट AC अशी वेगळी माहिती पण लिहू शकता, पण काही गरज नाही. आपल्याला इक्विलॅटरल म्हणल्यावर त्याच्या प्रॉपर्टीज माहीत आहेत, म्हणून आपण दोन फक्त इक्विलॅटरल ट्रायंगल यांची नावं गिव्हन पार्ट मध्ये लिहिली. आता आपल्याला कॉन्सिक्वेंट पाहायचंय म्हणजे साध्य पाहायचंय. पार्ट टू बी प्रूव्ड, ट्रायंगल्स आर सिमिलर म्हणजे हे दोन ट्रायंगल, हे दोन त्रिकोण समरूप आहेत असं आपल्याला दाखवायचंय. मग समरूप आहेत म्हणजे हे प्रूव्ह करायचे, तर ते आपण ते फक्त आपल्याला दोन पार्ट लिहायला सांगितले, गिव्हन पार्ट आणि पार्ट टू बी प्रूव्ड. म्हणून ते गिव्हन पार्ट मध्ये आपण लिहिलेली माहिती आणि पार्ट टू बी प्रूव्ह याच्यामध्ये लिहिलेली माहिती, हे सगळं आपण कशावरून करतोय, दिलेल्या स्टेटमेंट वरून करतोय. आपल्याला याच्यानंतरचे थेरम जे सोडवायचे ते सुद्धा अशाच प्रकारे स्टेटमेंट वरून पहिली आकृती किंवा फिगर्स काढायचे आहेत आणि त्या फिगरची नावं देऊन त्याला पक्ष आणि साध्य लिहायचं आणि नंतर प्रूव्ह कसं लिहायचं, कसं करायचं हे वेगवेगळे पॉस्युलेट्स वापरून आपल्याला ते पुढे पाहायचे. पण आता आपल्याला फक्त पहिल्यांदा फिगर्स काढा, गिव्हन पार्ट लिहा आणि पार्ट टू बी प्रूव्ड लिहा, एवढी माहिती आपण घेऊ आणि नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इफ अँगल्स इन अ लिनियर पेअर आर कॉन्ग्रुएंट देन ईच ऑफ देम इज अ राईट अँगल.
परत एकदा वाचतो. इफ अँगल्स इन अ लिनियर पेअर आर कॉन्ग्रुएंट then each of them is a right angle. This statement is a conditional statement. In first example, the given statement is not conditional statement, but in this example, this statement is conditional statement. If angles in a linear pair are congruent, मग आता given part काय येईल? angles in a linear pair are congruent. if नंतरचं जे स्टेटमेंट आहे then पर्यंतचं त्याला म्हणायचं पक्ष. अँगल्स इन अ लिनियर पेअर आर कॉन्ग्रुएंट आणि साध्य देन नंतरचा जो पार्ट आहे ईच ऑफ देम इज राईट अँगल, त्यातला प्रत्येक कोन हा 90 अंशाचा असतो. मग आपण आता थोडी फिगर काढूया. लिनियर पेअर त्याला त्याच्यासाठी अँगल्सचे लिनियर पेअर माहीत पाहिजे. लिनियर म्हणजे काय? रेषीय कोन त्याला म्हणतात मराठीमध्ये. मग रेषीय कोन म्हणजे या एकाच रेषेवर असणारे कोन. इथे 2 कोन दाखवलेत मी. मग ते लिनियर पेअर ऑफ अँगल. मग अँटीसिडेंट म्हणजे काय येईल? गिव्हन पार्ट मध्ये काय येईल? अँगल्स इन अ लिनियर पेअर आर कॉन्ग्रुएंट. अँगल ABD कॉन्ग्रुएंट अँगल DBC हे आपल्याला गिव्हन पार्ट मध्ये येईल. मी मुद्दामून इथं राईट अँगल काढलेले आहेत. तुम्ही कसल्याही प्रकारचे अँगल काढले तरी चालू शकतात, तुम्ही वेगळ्या प्रकारे काढले तरी चालतील. आपण पण इथं प्रूव्ह करायचं आपल्याला ते पुढचं की राईट आहेत म्हणून तिथं राईट अँगल मी दाखवलेलं नाही. जे प्रूव्ह करायचं असतं आपण ते त्या आकृतीमध्ये दाखवायचं नसतं. जे आपल्याला गिव्हन पार्ट आहे ते फक्त दाखवायचं. आणि म्हणून ते जर 2 कोन एकरूप आहेत, आपल्याला ते एकरूप वाटले पाहिजे म्हणून एकरूप आहेत असे आपण 2 एकरूप कोन काढलेले आहेत. आणि मग गिव्हन पार्ट मध्ये काय लिहिलं? अँगल्स इन अ लिनियर पेअर आर कॉन्ग्रुएंट. angle ABD congruent angle DBC, and then part to be proved, consequent part to be proved. Each of them is a right angle. Each of them is right angle means angle ABD equal to 90 degree and angle DBC equal to 90 degree. आता थोडंसं मराठीतून सांगतो. आपल्याला दिलेलं विधान असं आहे की लिनियर रेषीय कोनांच्या जोड्या एकरूप असतील. रेषीय कोन 2 कोन इथं दाखवले, त्या जर त्यांची जोडी जर एकरूप असेल म्हणजे या कोनाचं माप आणि या कोनाचं माप जर सारखं असेल तर ते लिनियर अँगल जे आहेत ते राईट अँगल असतात, म्हणजे 90 अंशाचे असतात, काटकोन असतात. तर मग अशा पद्धतीनं हे गिव्हन पार्ट म्हणजे हे 2 कोन कॉन्ग्रुएंट आहेत. लिनियर पेअर इज अ कॉन्ग्रुएंट आणि पार्ट टू बी प्रूव्ड अँगल ABD इज 90 डिग्री अँड अँगल DBC इज ऑल्सो 90 डिग्री असा पार्ट टू बी प्रूव्ड. आपण हे खरं तर शिकायची गरज आहे. जेव्हा आपण थेरम सोडवणार आहोत त्यावेळेस आपल्याला कंपल्सरी फिगर काढता आली पाहिजे. स्टेटमेंटवरनं फिगर काढता आली पाहिजे, फिगर्सवरनं गिव्हन पार्ट लिहिता आला पाहिजे आणि पार्ट टू बी प्रूव्ड म्हणजे पक्ष साध्य काय आहे हे आकृतीवरूनच आपण लिहितोय. आकृती कशावरून काढतोय? स्टेटमेंटवरून. स्टेटमेंटमध्ये काय दिलंय त्याच्यावरून आकृती काढतो आणि आकृतीवरूनच आपल्याला हे सगळ्या पक्ष साध्य लिहिता येतं. अशा पद्धतीनं आपलं हे पहिलं चॅप्टर जे आहे 9th क्लासचं ते संपलेलं आहे. जर का काही अडचण असतील तर तुम्ही व्हॉट्सअपला विचारू शकता, कमेंट्स करू शकता. आमच्या काही चुका असतील, प्रिंट मिस्टेक असतील त्या पण आम्हाला कळवा. म्हणजे आम्ही काही वेळेस मुद्दाम म्हणतो की यातल्या जो चुका शोधू शकेल त्यांनी लक्षपूर्वक पाहिलं आणि त्यांनी समजून घेतलं व्यवस्थित. तर हे जर तुम्हाला लेक्चर आवडलं असेल तर नक्की आमचे हे यूट्यूब चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला